अजिंठा वनपरिक्षेत्र सावळदबारा वनपरिमंडळ पिंपळवाडी शिवारमध्ये 13 हेक्टर प्लांटेशनमध्ये अचानकपणे आग लागली होती। ही आग वन विभागाला विझवायला यश आलं, मात्र ही आग संशयास्पद असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलं आहे। अजिंठा वनपरिक्षेत्र हद्दीतील पिंपळवाडी शिवारमध्ये 2019 मधील पावसाळ्यामध्ये लाखो रुपये खर्च करून 20,800 वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली होती। ही लागवड 13 हेक्टर जमिनीमध्ये लागवड करण्यात आली होती, मात्र ही लागवड फक्त कागदोपत्री दाखवून बिल काढण्यात आलं आणि वरच्या वरचं खर्च दाखवला गेला। या प्लांटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात झाडच गायब झालेली आढळून आली आहे। काही दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बातम्या प्रसारित झालेल्या होत्या। त्यात लागवड केलेल्या झाडांना पाणीच टाकण्यात आलं नव्हतं, पाण्याअभावी ते सुकून गेले होते। तरीही अजिंठा वन विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही। तसंच काही दिवसापूर्वी याच प्लांटेशन संदर्भामध्ये काही ग्रामस्थांनी माहिती दिली होती। या वृक्ष लागवडीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगण्यात आलं, तर याच वनीकरणासंदर्भामध्ये चौकशी करण्याची बातमी प्रसारित होणार होती। त्यावेळेस या प्लांटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गवत होतं, मात्र झाडांचा पत्ताच नव्हता। या वृक्ष लागवडीमध्ये मोठा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून कदाचित ही आग लावण्यात आल्याचे आरोप आणि तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे। या लागलेल्या आगीमध्ये जे गवत होते जळून खाक झाले, तर काही प्रमाणामध्ये छोटे रोपटे होते ते मात्र होरपळून गेले। या प्लांटेशनमध्ये आग लावणारे जे कोणी असेल याची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात यावी आणि शासनाचे लाखो रुपये खर्च करून 20,800 वृक्षांची लागवड केलेली आहे, त्या संदर्भामध्येही लागवड केलेली झाडं कुठं गायब करण्यात आली आहेत याची शासनानं त्वरित चौकशी करून दोषींवरती योग्य ती कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप मोरे यांनी केली आहे। जर चौकशी करून दोषींवरती कारवाई न झाल्यास भ्रष्टाचार समिती संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती दिलीप मोरे यांनी दिली आहे। तुमचं नाव काय? माझं नाव दिलीप दिनकरराव देशमुख। मी भ्रष्टाचार निर्मूलन समिती औरंगाबाद येथून कार्याध्यक्ष आहे। माझी तक्रार अशी आहे, येथे गिरडा घाट म्हणून जवळच असलेलं अजिंठा विभागातील परिक्षेत्र अजिंठा येथे सन 2019चा या पावसाळ्यामध्ये कमीत कमी 20,800 आडजातीची झाडं लावण्यात आलेली होती। इथं प्लांटेशन बनवण्यात आलेलं होतं। या प्लांटेशनमधील कमीत कमी आज 5 वर्ष होऊन राहिले, येथे एक झाडही दिसून येत नाही आणि याबद्दलच्या वारंवार तक्रारी होत राहिलेल्या असून येथे अचानकच चौकशी येणार होती। त्या अनुषंगाने या 2 दिवसाच्या आधी अचानक लागलेली आग संशयास्पद असून येथे साईडपट्टेसुद्धा इथे लावण्यात आलेले नाही। या सखोल म्हणजे भ्रष्टाचाराची चौकशी आम्ही करणार आणि याचा पाठपुरावा देखील आम्ही करतोय आणि करणारच। म्हणजे सावळदबारा हे गाव सोयगाव तालुक्याच्या एकदम शेवटची बॉर्डरी असून येथे विविध शासकीय योजना राबवल्या जातात। मोठ्या प्रमाणावर इथे डोंगर रांग असून दिवसेंदिवस शासनाकडनं झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवण्यात येतो, पण वारंवार भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अशा कामामुळे डोंगर तर काही हिरवा होत नाही आहे, पण काळशार होत चालला आहे। आज तुम्ही बघू शकता किती 13,000 हेक्टर म्हणतो 13 हेक्टर या परिसरामध्ये पूर्ण आग लागली। एवढ्याच परिसराला ही आग कशी लागते हा माझा एक प्रश्न आहे। आणि आग विझवायला नेमकं लगेच 50 लोक यांना कसे मिळतात? म्हणजे हेतू पुरस्कार हे प्रकरण जे काळे कामं यांनी केले होते हे दाबण्यासाठी आग लागलेली असावी असा आमचा आरोप आहे। या वृक्ष लागवडमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असा तुमचा आरोप आहे का? 101% माझा आरोप आहे, यात भ्रष्टाचार झालेला आहे। येथेच काय या डोंगर रांगेत असलेल्या विविध ठिकाणी हे असे भ्रष्टाचार होतातच आहे, कारण यांनी लावलेले एकही झाडी तर 5 वर्षाचं झाड कसं असायला पाहिजे हो? सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये 2 वर्षाचं झाड कमीत कमी इतकं या पाठी इतकं तरी पाहिजे। आज 5 वर्षाचं झाड एकही दिसत नाही। इथं कुठं लावलेले आहेत झाडं? मागे वारंवार बातम्या पडल्या होत्या की झाडांना पाणी नाही पाणी काय, तिथं झाडच नाही, पाणी काय देतील? फक्त वरच्यावरती बिलं काढण्यासाठी हे उपक्रम करतात आणि मोठमोठे असे फ्रॉड कामं करून आपले पोळी भाजण्याचे काम हे अधिकारी करतात। प्रतिनिधी जब्बार तडवी, सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।